शेतकऱ्याला तातडीने दिली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर करून पुन्हा एकदा हा शेतकरी स्वतःच्या कर्तृत्वाने कसा उभा राहील, स्वतःच्या पायावर स्वतःच्या कष्टाने, याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे. पाटील यांच्या संदर्भात जे काही वक्तव्य झालं त्या संदर्भात काल पक्षाकडून मोर्चा देखील काढण्यात आला. तो पक्षाचा नव्हता, तो माणुसकीचा होता. सगळ्या पक्षाचे लोक होते त्याच्यात. मोर्चामध्ये ज्यांनी आक्रमक भाषणं केली, मग निलेश लंके असतील किंवा इतर जे आक्रमक ज्या लोकांनी भाषणं केली त्यांना काल रात्रीपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. अक्षरशः धमकीचे मेसेज दिसत आहेत सोशल मीडियावर. मला काही आश्चर्य वाटत नाही. महाराष्ट्रात हा नवीन ट्रेंड झालाय. सरकारच्या तुम्ही विरोधात गेला तर आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीची नोटीस येते आणि ती नाही शक्य पाठवणं असेल तर हा नवीन ट्रेंड आहे की फोन करणे, धमक्या देणं. तर मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण काही दुर्दैव आहे ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांना, तुम्हाला आणि मला आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना सार्थ अभिमान आहे. म्हणजे मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. अशा पोलिसांवर जेव्हा त्याची भीतीच या सरकारमध्ये राहिली नाही, कारण का त्या वर्दीला भीती राहिली नाही, कारण का सर्वसामान्य असे जे गुंड आहेत त्यांना सिक्युरिटी दिली जाते. ज्या लोकांवर 12 वर्ष लोक जेलमध्ये राहिलेले आहेत त्यांना सिक्युरिटी दिलेली जाते. हा नवीन ट्रेंड आहे. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणार आहे. आज तुम्ही आईचं दर्शन घ्यायला आलात, मात्र आपण बघितलं आर्थिक निकषावर आरक्षणाचा विषय विचार व्हावा. नेमकं आपलं आरक्षणासंदर्भात भूमिका काय आहे? मी असं बोललेलेच नाही. माझा बाईट पाहिला, माझा सगळा इंटरव्ह्यू पाहिलाय का एनडीटीव्हीचा? तुम्ही पाहिलाय का? नाही पाहिजे. हा, मग प्रश्न चुकीचा आहे. नेमकं आपल्याला मी असं मला प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाचा आंदोलन, पूर्ण ऐकून घ्या, मराठा आरक्षणावर तुमचं काय मत आहे? तर मी त्यांना असं उत्तर दिलंय की मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेल्या काही वर्षात वारंवार मांडले जातात आणि ते मी सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणात कोणी मांडलं असेल तर ते मी मांडलेलं आहे. हा डेटा आहे. आणि जी अर्थातच आरक्षणं जी संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत ती तशीच राहणार ना. अर्थातच मी एवढंच म्हणाले त्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये की माझ्या 2 मुलांनी ह्या कधीही आरक्षण किंवा मी स्वतः मला महिला आरक्षण कुणासाठी आहे की ज्यांना कदाचित शिक्षण मिळालं नसेल, ज्यांना माझ्यासारख्या महिलेनी कुठल्याही आरक्षणाचा, माझ्यासारख्या महिलेनी किंवा माझा सगळा प्रश्न आणि माझं उत्तर हे माझी 2 मुलं आणि माझ्या पुरतच सीमित होतं. बाकी कुठल्याही समाजाबद्दल मी बोलले नाही. जर तुम्हाला वेळ असेल 5.5 मिनिटं तर 5 मिनिटं आणि 40 सेकंदाचा माझा इंग्रजीमधला व्हिडिओ आहे. माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की 5 मिनिटं 40 सेकंदच काढा आणि तो माझा व्हिडिओ इंग्रजी भाषेतला आहे, तो प्लीज बघा. तुम्हाला इच्छाच होणार नाही हा प्रश्न विचारायची मला. हे बघा, ठीक आहे. अरे ठीक आहे ना, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आमच्यावर टीका करायचा इतना तो हक बनताय ना. खरं तर सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये संस्कृती बचाव मोर्चा काढावा लागतोय हे खरं तर दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने टीका झाली जयंत पाटील, राजाराम बापू यांच्यावरती, त्याच्याकडे कसं बघताय? आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण सर्वच पक्षात वाचाळवीर आहेत. मान्य, पूर्णपणे मान्य. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की आपण ऑल पार्टी मीटिंग बोलवा. आम्ही ती लक्ष्मण रेखा क्रॉस करणार नाही, तुम्ही करू नका. आपण सगळे मिळून सुरुवात करूया ना. माझी जबाबदारी तयार आहे. महाविकास आघाडीची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी समोरचे घ्यावी की सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण सगळे मिळून ठरवूया की हे असं आपण कोणीच बोलणार नाही आणि ही लक्ष्मण रेखा ही संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची बदनामी त्याच्यामुळे होते. त्याच्यामुळे माझी तर पूर्णपणे हात जोडून विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही पूर्ण ताकदीने तुम्हाला साथ देऊ. आणि अशा वेळेस ना मला अरुण जेटली साहेब आठवतात. अरुण जेटलीजी ना आम्हाला सांगायचे की ह्या चॅनल्सनी नाही दाखवणं बंद केलं ना ते बोलणं बंद करतील. हे खरंच अरुणजींचं मी कधी विसरणार नाही बोलणं. त्यामुळे तुम्ही खरंच दाखवणं बंद करा. मुळात नेते बोलतात आणि संपूर्ण महाराष्ट्र बदनाम होतो. मी माध्यमांवर त्याचं खापर पडतो. मी नाही असं म्हणत नाही. मी नाही म्हणत आहे हॅलो री रेकॉर्ड करा. नाही मी तुम्हाला काय म्हणलं अरुणजी, मी काय म्हणाले, आय रिपीट, असेच गैरसमज होतात. मी काय म्हणले, कैलासवासी अरुण जेटली साहेब म्हणायचे की
तुम्ही दाखवणं बंद करा. मी कुणावर खापर नाही, हे गैरसमज म्हणले ना, हे असे होतात. पण नेत्यांनी बोलणं बंद केलं तर आम्ही नाही दाखवणार पण नाही, नाही. नेत्यांनी बंद करावं. माझ्याकडून आजपर्यंत झाली आहे का चूक? नाही, संपूर्ण नेत्यांनी. पण मी घेते ना जबाबदारी. मी तुम्हाला काय म्हणले, आय रिपीट, एक मिनिट, मी परत रिपीट, हे सगळ्यात माझ्या जवळ उभे राहिलेत, पण यांना कदाचित लॉस्ट इन ट्रान्सलेशन झालं असेल. मी तुमच्याकडे बघून बोलते. आता मी रिपीट करते की मी माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की महाविकास आघाडीची सगळी जबाबदारी मी घेते, तुमच्या बाजूची तुम्ही घ्या, आपण लक्ष्मण रेखा ठरवून घेऊ, आम्हीही क्रॉस करणार नाही, तुम्हीही क्रॉस करू नका, अशी विनम्र विनंती मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. मी त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे. चिखलफेकीमध्ये आपण पाहतो ताई, महत्वाचे प्रश्न मागे राहतात असं वाटत नाही? कारण हो, महाराष्ट्रासमोर पूर्णपणे मान्य आहे. अनेक प्रश्न असे आहेत की जे पेंडिंग. मी आता कुठे गेल्या, ताईंना विचारा. आता ताईंना मी गाडीत काय सांगत होते? मी ताईंना आज गाडीत हेच सांगत होते की कधीतरी असं एक समाजात चर्चा कानावर येते की सरकारला मुद्दामूनच ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला खेळवत ठेवायचंय. म्हणजे मग महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार, त्याच्यानंतरचे अनेक महत्वाचे जे मुद्दे आहेत, म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, योजनेतून महिला ज्या लाडकी बहीण योजनेतून नंबर्स कमी होत आहेत, या सगळ्या माध्यमातून हे दुर्दैव आहे की आपण फोकस जे सत्तेमध्ये, तुम्ही विचार करा, 200-250 खासदार आणि 250 आमदार, एवढ्या मोठी